नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने सात्विक, दाणेदार, छान सुगंधित साजूक तूप घरच्या घरी कसं करायचं ते दाखवणार आहे. याचबरोबर ह्या व्हिडिओमध्ये फ्रीज नसताना देखील साय फ्रीज बाहेर कशी साठवायची, उन्हाळा असेल तरीसुद्धा खराब न होता साय अगदी व्यवस्थित राहील, त्यासाठी काही खास टिप्स व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर तूप बनवण्यासाठी ना सर्वात अगोदर आपल्याला साय लागेल. तर सायचं आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, दुधाला मोठी उकळ आली की मंद आचेवर 1-2 मिनिटासाठी उकळून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला छान जाडसर साय येते. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तर आणखी घट्ट साय येते आणि मग ती आपण अशी साठवून ठेवतो. तर फ्रीज जर नसेल ना, फ्रीज बाहेर साय कशी साठवायची यामध्ये तुम्ही विरजण लावायचं आणि मुख्य म्हणजे जे भांडं तुम्ही घेणार असाल ते एक तसं काचेचं असेल तर चालेल किंवा चिनेमातीचं भांडं घ्यायचं फ्रीज बाहेर साय साठवण्याकरता आणि त्याला असं सुती कपड्याने बांधून घ्यायचं, झाकण न ठेवता, उन्हाळ्यामध्ये विशेष करून. आणि जिथे व्हेंटिलेशन म्हणजे हवेशीर जागा असेल तिथे हे भांडं ठेवायचं, म्हणजे त्यामध्ये श्रीम पडत नाही, आळ्या होत नाही किंवा याचा वाससुद्धा येत नाही आणि साय जी आहे ती नासत नाही. जेव्हा साय काढायची असेल त्यावेळेला यामध्ये साय टाकायची, पुन्हा कापड्याने बांधून घ्यायचं. शक्यतो छान पातळसर जाळीदार उपरण्याचाच वापर करायचा. आणि फ्रीजमध्ये जर साय साठवायची असेल तर अशी एखाद्या डब्यामध्ये, भांड्यामध्ये तुम्ही साय साठवून ठेवू शकता. त्याला विरजण म्हणजे दही 1 चमचाभर नाही लावलं तरीसुद्धा चालतं. पण बघा बऱ्याचदा काय होतं ना, आपण ज्या वेळेला मिक्सरमध्ये साय फिरवायला जातो ते अगदी पातळ होतं, त्याचा लोण्याचा गोळाच येत नाही. त्याचं कारण काय असतं तर बघा, साय साचून तळाला थोड्या प्रमाणामध्ये दूध साठलेलं असतं खाली. ज्यावेळेला आपण साय भांड्यामध्ये काढतो त्यावेळेला ती साय अगोदर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आणि मग लोणी काढायला वापरायचं. कारण जर तळाला वरची आपण साय लोणी काढायला घेतली आणि तळाचं अगदी पातळसर पाण्याची साय जर घेतली ना, मग त्याचं लोणी व्यवस्थित निघत नाही. त्यामुळे अगदी एका भांड्यामध्ये व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं. आणि दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे माझ्या अनुभवातून मिक्सरमध्ये अगदी योग्य प्रकारे लोणी काढता येतं, रईचा वापर न करतासुद्धा. तर साय चांगले मिक्स करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढली आहे. आणि तिसरी मुख्य टीप म्हणजे ज्या मिक्सरच्या भांड्याला असं रबरचं झाकण असेल तेच घ्यायचं, म्हणजे यातनं बाहेर जे सायचं लोणी आहे ते निघत नाही आणि भांडे किंवा मिक्सर जास्त खराब होत नाही. आता हे छान कमी जास्त करत आपण अगोदर फिरवून घेणार आहोत. नुसती साय, यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे. कारण बघा, आपल्याला टेक्स्चर कसं हवं आहे सुरुवातीला साईचं, ज्यावेळेला जशी आईस्क्रीम असते ना, तसं आपल्याला ह्या साईचं टेक्स्चर पाहिजे. आता वरची बाजू थोडीशी ओलसर आहे. एकदा हलवून घेतली साय की चमच्याने अशी वरखाली करून घ्यायची. खालचं टेक्स्चर बघा काय भारी आईस्क्रीम प्रमाणे दिसतंय, म्हणजे जवळजवळ याचं लोणी तयार होत आलं आहे. पण एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं, कारण ते मिक्सर जाम होतं फिरवल्यानंतर, कारण यामध्ये पाण्याचा अंश कमी असतो. आता पुन्हा एकदा मी फिरवून घेते साय आणि त्यानंतर याचं टेक्स्चर बघा काय भारी तयार झालं आहे. असं टेक्स्चर आलं की समजून घ्यायचं आता यामध्ये आपण पाणी टाकून सहजपणे लोणी काढू शकतो. आता यामध्ये पाणी टाकताना ना शक्यतो थंड पाण्याचा वापर करायचा. फ्रीजचं पाणी नसेल तर माठातलं थंडगार पाणी घ्यायचं. मी माठातलंच पाणी घेतलेलं आहे. आणि जर बर्फाचं छान थंड पाणी असेल तर पटकन लोण्याचा गोळा येतो. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा मिक्सर पल्स मोडवर, म्हणजे चालू बंद असं करून छान यावर मस्त लोण्याचा गोळा येतो. आता बघा, ह्या होलमधून पाणी बाहेर येऊ लागलं आहे ताकाचं, याचा अर्थ मस्त आपलं लोणी जमा झालं आहे. बघा काय भारी लोणी तयार झालं आहे. एकदा यावर चमचा फिरवला किंवा मिक्सरचं भांडं असं फिरून घेतलं ना, तर पटकन याचा गोळासुद्धा तयार होईल सहजपणे. आता जर विरजण लावलेलं साय असेल ना, तर हे जे ताक आहे ना ते छान आंबटसर असतं चवीला आणि त्याची तुम्ही कढीसुद्धा बनवून खाऊ शकता. किंवा ते जर आंबट नसेल, विरजण न लावलेलं, तर तुम्ही ते झाडांना सुद्धा टाकू शकता. अगदी झाडांसाठी पौष्टिक असं हे ताकाचं पाणी आहे. आणि सर्व साय मी अशाच पद्धतीनं मिक्सरच्या भांड्यामध्ये घुसळून घेतलेले आहे, तयार करून घेतलेले आहे. आणि थंड पाणी वापरल्यामुळे बघा काय भारी घट्ट लोण्याचा गोळा आपला इथे तयार झालेला आहे. गाईच्या दुधाची साय होती त्यामुळे अगदी पिवळं धमूक असा लोण्याचा गोळा इथे निघालेला आहे. अगदी परफेक्ट अशी आपली इथे साय फेटून तयार झालेली आहे. मस्त लोण्याचा गोळा आहे. यामध्ये आता ना ह्या ताकाचं बऱ्यापैकी पाणी आहे, तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्याकरता लोणी आपल्याला
स्वच्छ धुवायचं आहे. लोण्याचा असा सर्व एक गोळा करून घेतला की ज्या भांड्यामध्ये आपल्याला तूप वितळायचं आहे त्यामध्येच टाकायचं. शक्यतो तूप वितळण्याकरिता म्हणजे तूप कढवण्याकरिता स्टीलचंच भांड्याचा वापर करायचा किंवा पितळाच्या, ॲल्युमिनियमचं भांडं घेऊ नका. आता यामध्ये अशा प्रकारे लोण्याचा गोळा आपल्याला 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कमीत कमी 3 वेळा तरी, कारण मग याचा जो वास असतो आंबूस तो निघून जातो आणि बरेपैकी हा जो लोण्याचा गोळा असतो ना तो स्वच्छसुद्धा होतो. तर असं 2-3 वेळा हे लोणी मी धुवून घेतलेलं आहे. आणि हेच तुम्ही फ्रीजमध्ये एखाद्या चौकोनी डब्यामध्ये जर सेट केलं तर घरगुती तुम्हाला बटर मिळेल, पण यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, अर्धासा चमचा. आता बघा हे गरम करायला ठेवलं आहे, गॅस मोठा केला, असं फेसाळलं जातं आणि जर ते उतू जाऊ लागलं ना तर असं चमच्याने हलवून घ्यायचं. गॅसची आच मंद ठेवायची आणि मंद आचेवर हे कढवू द्यायचं. आता तूप कढवत आहे तोपर्यंत भांडे बघा अगदी मोजकेच भरले गेलेले आहेत, जास्त भांड्याचा राडा किंवा पसारा झालेला नाही आहे. एक साईजचा डबा आहे, दुसरं मिक्सरचं भांडं आणि तिसरं म्हणजे ज्यामध्ये आपण ताकाचं पाणी काढलं होतं ते. आता हे भांडी स्वच्छ करण्यासाठी ना गरम पाणी घ्यायचं आणि गरम पाणी टाकल्या बघा अगदी याचं जे तूप असतं, तेलकट लोणी, तुपकट लोणी असतं ते अगदी पटकन वितळलं जातं आणि भांडी अधिक चकाचक स्वच्छ होतात. जितकं तुम्ही गरम पाण्याचा वापर कराल तितके पटकन हे भांडे स्वच्छ होतात. तर साबण किंवा लिक्विड सोप न वापरता असं पटकन गरम पाणी टाकून ही भांडी स्वच्छ करून घ्यायची आणि मग साबणाने सहज 1 मिनिटाच्या आत ही भांडी निघतात. आता इथे बघा तूपसुद्धा छान वितळू लागलं आहे. गॅसची आच मी मोठी ठेवली आहे. ज्या वेळेला आपल्या लक्षात येईल की तूप आता कडवत म्हणजे तयार होत आलंच आहे, यातली बेरी जी आहे ना ती तळायला बसल्या गेली आहे, तर या स्टेजला शेवटीला यामध्ये मी तुळशीच्या मंजुळा टाकते, 2 तुळशीच्या पानासहित. यामध्ये मंजुळा टाकल्यामुळे ना तूप छान सुगंधित होतं, टिकतं, खराब होत नाही. त्याचा सुवाससुद्धा खूप छान येतो. तुम्ही नक्की ही टिप ट्राय करा. आणि तुळशीचे पानं घातल्यामुळे हे भगवंताला सुद्धा अर्पण होतं. तर बघा अशा प्रकारे छान आता इथे मस्त तूप तयार झालं आहे. गॅस बंद केला. हलकंसं थंड झाल्यानंतर ना काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. छान नितळ झालं की गॅस बंद करायचा, लाल होऊ द्यायचं नाही म्हणजे ते जळणार नाही. आणि हलकंसं लाल होऊ लागलं, गॅस बंद केल्यानंतर तुपाचा ताव असतो त्यामुळे ते आणखी जळू लागतं. तर अशा वेळेला ना पाण्याचा हपका मारायचा म्हणजे ते की त्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती थांबल्या जाते. तर तयार आहे साजूक तूप. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.